नमस्कार, मी दीपक पळसुले. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चंद्रपूर जिल्ह्यात पोंभुर्णा तालुक्यात काही शेतकरी वेगळे प्रयोग करतात. जंगलानं वेढलेल्या परिसरात यशवंत तायडे यांनी वेगळ्या जातीच्या कोंबड्या पाळल्यात. कडकनाथ ही देशी जात या वातावरणात जास्त चांगली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. 100 कडकनाथ कोंबड्यांची एक बॅच त्यांना 50,000चा नफा देते. चंद्रपूरचं हवामान अतिशय उष्ण. या हवामानामध्ये ब्रॉयलर, काकरेल, RIR यासारख्या संकरित जाती रोगांना लवकर बळी पडतात. परिणामी कुक्कुट व्यवसायात तोटा सहन करावा लागतो. मात्र यशवंत तायडे यांनी कडकनाथ या शुद्ध भारतीय जातीची कुक्कुट पालनासाठी निवड केली आहे आणि त्याचा त्यांना फायदाही होतोय. मी जी जागा निवडलेली आहे ही जागा आहे कसरगट्टा या गावात, पोंभुर्णा या तहसीलमध्ये. आणि ही तहसील जी आहे ही लोकेटेड आहे पूर्ण जंगलच्या चारी बाजूने वेढलेल्या भागामध्ये. त्यामुळे या ठिकाणी टेम्परेचरचा जे प्रॉब्लेम आहे तो फार कमी आहे, कारण चारी बाजूला जंगल असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा या ठिकाणी खूप जास्त अति गरम होत नाही. कुक्कुट पालनासाठी त्यांनी पोंभुर्णा तालुक्यात असलेल्या त्यांच्या शेतात 50 बाय 60 फूट आणि 40 बाय 30 फूट आकाराचे 2 शेड तयार केले. एका शेडमध्ये ते ब्रूडरमध्ये लहान लहान पिलं ठेवतात, तर दुसऱ्या मोठ्या शेडमध्ये वाढ झालेले पक्षी असतात. सुरत आणि बऱ्हाणपूर इथून कडकनाथ जातीची पिल्लं साधारणतः 1 ते 3 दिवसांची असताना इथे आणली जातात. 100 ते 110 रुपयांना हे पिल्लू विकत मिळतं. 21 दिवसांपर्यंत या पिलांची विशेष काळजी घ्यावी लागते. पिलांची बॅच आल्यावर त्यांना गूळ किंवा ग्लुकोजचं पाणी दिलं जातं. त्यानंतर ही पिलं ब्रूडरमध्ये 8 ते 15 दिवस ठेवली जातात आणि नंतर मोठ्या शेडमध्ये शिफ्ट केली जातात. सुरुवातीला तर आम्ही पोल्ट्री फूड देतो 2 महिन्यापर्यंत. त्याच्यामध्ये प्री स्टार्टर, याच्या टाईपचे फूड देऊन नंतर मग त्यांना गावरान व्हेरायटी म्हणून जे फूड येते ते रेग्युलर देणं चालू करतो. याला साधारण एक कोंबडीच्या पिलाला एका दिवसापासून तर 6.5 महिने वय होस्तोपर्यंत 7 ते 8 किलो फूड एका पिलाला लागते. ही जंगली व्हेरायटी आहे आणि जंगली व्हेरायटी तशी काटक असल्यामुळे यांची खूप अशी विशेष काळजी घ्यायची आवश्यकता पडत नाही. फक्त टेम्परेचर यांचं मेंटेन करावं लागते सुरुवातीला आणि पाण्याची केअर करावं लागते. ही पिलं साधारणतः 6 महिन्यांची झाली की विक्री योग्य होतात. एका पिलाच्या मागे त्यांना खाद्याचा 300 ते 400 रुपयांपर्यंतचा खर्च येतो. इतका खर्च धरून 600 रुपयांपर्यंत हा खर्च जातो. 6 महिन्यात एका पक्षाचं वजन 1.5 ते 2.25 किलोपर्यंत जातं. किलोला 1000 रुपयांपर्यंत दर मिळतो, तर एका अंड्याला 50 रुपये मिळतात. साधारणपणे 100 कोंबड्यांच्या एका बॅचपासून 6 महिन्यात किमान 50 ते 60 हजारांचं उत्पन्न मिळू शकतं. साधारण एक 100 पिलांच्या बॅचच्या मागे मला पूर्ण मोठे होऊन ते विक्री करत असतोपर्यंत 350-400च्या वर खर्च येतो प्रति पिलू. आणि त्याचा बाकी खर्च जर धरला, माणसांचा खर्च, शेडचा खर्च वगैरे, तर कमीत कमी 600 पर्यंत मला ते विकणे भाग आहे. आणि त्याचं वजन जे आहे हे कमीत कमी 1.5 किलोच्या जवळपास किंवा 2.25 किलोपर्यंत येते. आणि मी सध्या या ठिकाणी 1000 रुपये किलोच्या भावाने याची विक्री करत आहे. आणि प्रॉफिट जर धरलं तर 1 लाख रुपये समजा त्याचे जर होत असेल तर मला 40,000 ते 50,000 एका बॅचवर प्रॉफिट आहे. कडकनाथ या कोंबडीचं मांस म्हणजे चिकन आणि अंडी अतिशय चढ्या दरात विकलं जातं. म्हणूनच जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला पूरक व्यवसाय ठरू शकतो, अशी आशा व्यक्त केली जाते. याच्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण अधिक आहेत, खनिजाचे प्रमाण अधिक आहेत. यांच्या सेवनाने बरेचसे आजार बरे होतात. त्यामुळे या कोंबडींची भविष्यामध्ये मागणी वाढू शकते. आपल्या वातावरणाशी सुसंगत असणाऱ्या व्हेरायटीमुळे आपल्याला अधिक उत्पन्न या व्यवसायातून मिळू शकते. कडकनाथ ही प्रजाती या भागात काहीशी नवीन असल्यामुळे यशवंत तायडे विक्रीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जाहिरात केल्यामुळे लोक त्यांच्या पोल्ट्री फार्मवर स्वतः येऊन कडकनाथ कोंबडी विकत घेतात.
मला जेव्हा या कडकनाथबद्दल व्हॉट्सअपवर किंवा इतर वर्तमानपत्रामध्ये जेव्हा मला माहिती मिळाली त्यावेळेस मी शोध घेतला की बा ही कडकनाथ कुठे आहे. त्यावेळेस मला तायडे साहेबांचा परिचय झाला आणि त्यांनी सांगितलं की बा माझ्याच फार्ममध्ये कडकनाथ आहे. तेव्हा मी मेडिकलच्या दृष्टिकोनातून म्हटलं आपण ही काय तर पाहावं म्हणून मी ती प्रत्यक्ष खरेदी केली आणि ती खाली पण. या कुक्कुटपालन केंद्रामुळे गावामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी व्यवसाय चालू झालेला आहे. शेती असो की कुक्कुटपालनासारखा शेतीपूरक व्यवसाय, कधी ना कधी नवीन प्रयोग करावाच लागतो, जोखीमही घ्यावीच लागते आणि तेच यशवंत तायडे यांनी केलंय. बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांच्या आवडीनिवडीकडे लक्ष, योग्य व्यवस्थापन आणि जोडीला विक्रीसाठी व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियाची घेतलेली मदत यामुळे यशवंत तायडेंना यश मिळालंय. त्यांचा हा प्रयोग पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी एक पायंडा ठरेल हे नक्की. चंद्रपूरहून सारंग पांडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.